भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. गिरीश महाजनांकडून दिलगिरी म्हणाले तसा हेतू नव्हता, अनावधानाने राहिले. आज संपूर्ण देशात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना नाशिकमध्ये झालेल्या एका घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याचा आरोप झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि या प्रकरणावर आता गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन भाषण करत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्यांनी थेट त्यांना जाब विचारला आणि या घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं आणि या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गिरीश महाजन यांनी म्हटले की माझ्याकडून अनावधानाने राहिलं असेल, माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्याकडून अनावधानाने झालं असेल, माझा त्यात मुद्दामहून नाव डावलण्याचा काही हेतू नाही. मी प्रत्येक वेळी जेव्हा भाषण देतो त्यावेळेस असे काही होत नाही, मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं नाही, अनावधान राहिला असेल असं नाहीये. सगळे माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय. बरोबर आहे, पण तसं काही असेल तर अनावधान झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नाशिक.